वेलकम टू ब्लॉग नंबर 1 ऑफ 2024. शूट करायला चाललोय साधना सुदे सासवडमध्ये चाललोय. मीट शिवानी संग्राम. आपल्याला उशीर कोणामुळे झालाय काय? माझं 15 मिनिटच झालं. एकदम ताडबीड बसतो शाळा आणि बोलणार नाही म्हणतोय. ये मैं हूँ, ये मेरा हस्बैंड है, ये हमने बनाया हुआ प्लाट है और हम शूट कर रहे हैं. नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो. तर 2023 मध्ये ऑलमोस्ट माझ्या 80% मित्रांनी आणि मैत्रिणींनी सजेस्ट केलं की तू ब्लॉग चालू कर. तर 2024च्या या न्यू इयरच्या रिझोल्युशनमध्ये आपण पहिली जी गोष्ट करणार आहे ती म्हणजे ब्लॉग चालू करतो. तर वेलकम टू ब्लॉग नंबर 1 ऑफ 2024. माहीत नाही हा ब्लॉग कसा होणार आहे, काय होणार आहे, खूप नर्वस आहे मी, बट सुरू तरी करूयात. तर मी आणि माझा भाऊ आज आम्ही शूटसाठी चाललो आहे. तर कुठे चाललो आहे, कोणाचं शूट आहे, काय करणार आहे, तर हे ब्लॉगच्या शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मीट शिवानी संग्राम. आता एवढंच आठवते आता सध्यासाठी. आम्ही शूट करायला चाललो आहे साधना सुदे सासवडमध्ये चाललोय. सासवडमध्ये कुठे चाललो आपण? संगमेश्वर टेम्पलला. आपल्याला उशीर कोणामुळे झालाय काय की 2 तास कोणी मेकअप करतं का? 2 पण नाही, 11 वाजता मला बोलवलं आणि किती वाजता? 2-2:30 वाजता निघालो आपण. 3.5 तास शिवानी मेकअप करत होतीस. मग माझं 15 मिनिटच झालं आणि आम्ही तर काही लावलं पण नाही अजून. This is too bad शिवानी. माझ्याकडे पावडर आहे, माझ्याकडे मस्कारा आहे, माझ्याकडे सगळं आहे माझ्याकडे. मी आवरू शकतो. हो का? तू झाली परत काळी. तू काळा दिसतो माझ्यापेक्षा. मी ते असं लाईट नाही ना तुझं. तू काळी दिसते. कॉम्बिनेशन पाहिलं का? हा माझा कप आणि हा आलाय शिवानीला कप. शिवानी काय म्हणणं याच्याबद्दल? का तो मी मागवला असो, तो स्पेशल आहे आणि तो ह्याने मागवलेला त्याच्यात विदाउट शुगर होता तो. स्वतःला एकदम ताडबीड बसतो शाळा आणि बोलणार नाही म्हणतोय. हा कसं फोटो काढत बसू, फोटो लागायला तिथे कधी पण 18 दिवस नित्य नेमो. लुकिंग लाईक अ वाव. शिवानी मॅडमने काय काय सामान आणले जरा सांगा आम्हाला. मला ह्याला काय म्हणतात माहित नाही. मडकं म्हणतात. छोटे छोटे मडके आणि ज्याच्यात की ते सगळे शेंगा वगैरे ठेवतात. बोरं. त्या बाईने मला मिरच्या पण दिल्यात. ऍक्च्युली मिरच्या नसतात. हे खूपच होईल का रे? थोडंफार समजून घ्यायचं. मॉडर्न काय काय सामान आणलं याच्यामध्ये? तिळगुळ. 2 मोठ्या लोकांचे डिस्कशन होता ना इथे. 2 मोठे पॉलिटिशियन. बहुत बडे लोक आम्ही बिचारे इथं ताटं सजवण्याचे काम चाललेत आमचे. काय सेटअप आहे. हा, पतंगचा मांजा, कपल, ताट इथं सजलेलं आहे. पतंग दाखव रे. पतंग आहे पण काय नाही त्याला.
कन्नी कन्नी मांजा आहे, कन्नी नाही, मंगळसूत्रच नाही. कन्नी म्हणतात कन्नी. ये मेरा है कन्नी ताज, म्हणते कन्नी तिला ये मैं हूँ, ये मेरा हस्बैंड है, ये हमने बनाया हुआ ताज है और अब हम शूट कर रहे हैं. वा वा वा. हे कधीपर्यंत मेंटेन असतं लग्न होतं कोणाला सांगते त्यांची नाही झाली म्हणजे एक्सपिरियन्स. अरे पुढे आली होते हाँ मैंने दुनिया में रंग देखे हैं इश्क के सारे, के फीके लगे हैं सब रंग मुझे इनके आगे. जैसे कान्हा संग राधा है ये इश्क रे, संग शिव के माँ गौरा है ये इश्क रे. खूप छान, खूप भारी. अशा प्रकारे आमचं शूट संपलंय आज. तर आपण दोघांना विचारूयात कसं वाटलं. खूप छान, खूप भारी. खूप मस्त. लोकेशन एकदम बेस्ट आहे. जर कोणाला शूट साठी यायचं असेल तर पुण्यावरून सासवड ऑलमोस्ट 30 किलोमीटर दूर आहे, तर येऊ शकता. आणि जर कॅमेऱ्यात फोटोशूट करायचं असेल तर 500 रुपयाची पावती फाडावी. तेवढे सोबत घेऊन या. हे पण दाखव ना. हे पण दाखव का? हे बघा कसं आहे बघा. हो असे घेतात स्वच्छता काय नाही. मजा असते. काय शेवाळात पाणी का पाण्यात शेवा? आता नाही बोलणार. आता अजिबात बोलणार नाही. ब्लॉग कॅन्सल. आणि कमेंट सेक्शन मध्ये मला हे पण कळवा की नेक्स्ट ब्लॉग कसा पाहिजे, कोणत्या लोकेशनवर जाऊ शकतो किंवा काय करू शकतो. तुमचे काही एक्सपिरियन्स असतील की नाही ही लोकेशन छान आहे तर तिकडे जाऊन एक ब्लॉग बनव और लोकेशन एक्सप्लोर कर, तर ते पण मला कळवा. ठीक आहे देन, बाय बाय. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. कीप लव्हिंग, कीप शेअरिंग. यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू. बाय बाय.